नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत ओट्स, मसाला ओट्स. तर कधी कधी काय होतं ना, स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो आणि जर घरी एकटी जर असेल ना तर त्यावेळेस विचार करतो की काय बनवायचं काय नाही. तर त्यासाठी असे आपण ओट्स बनवणार आहोत छोट्या भुकेसाठी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवलं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. गरम झाल्याच्या नंतर पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे. जिरे पण चांगले भाजून घ्यायचे. मग नंतर थोडीशी मिरची टाकायची. 1-2 मिरच्या पुरेशा होतात आणि थोडासा कढीपत्ता. आता थोडासा कांदा. आता कांदा पण तेलामध्ये व्यवस्थित आपण परतून घेऊयात. आता थोडेसे वाटाणे हिरवे. वाटाणे पण परत एकदा परतून घेऊयात. चांगले परतून घ्यायचे वाटाणे. वाटाणे परतले की त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो टाकायचा चिरलेला. टोमॅटो पण परत परतून घ्यायचा छान मऊ होईपर्यंत. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं. जर मीठ आधी टाकलं तर टोमॅटो लवकर शिजतो, त्यामुळे मीठ आधी टाकायचं. थोडासा पाव चमचा हळद टाकली. हे चांगलं परतून घ्यायचं. आता आपण मार्केटमध्ये जे ओट्स भेटतात ना, मसाला ओट्स, तर ते घेतलेत मी इथे. आता ते पण टाकून घेऊयात. चांगले मिक्स करून घ्यायचं. आता हे चांगलं एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे सगळा मसाला हे त्याला लागतो. कोणते मसाले नाही टाकले इथे मी जास्त. आता थोडंसं पाणी टाकायचं. पाणी जास्त नाही टाकायचं. मी इथे एका पॅकेटसाठी 1 गिलास घेतलेला आहे. तेवढं पुरेसं पाणी होते. जास्त टाकलं तर चव बदलते. जर 2 पॅकेट असले तर 2 गिलास किंवा 1.5 गिलास असं तुम्ही टाकू शकता. पण इथे एकच पॅकेट आपण घेतले, त्यामुळे 1च गिलास टाकले पाणी. आता थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची वरतून आणि हे चांगलं 10-15 मिनिटं शिजू द्यायचं. असंच गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि थोडंसं शिजू द्यायचं. तर इथे बघा असे शिजून तयार आहे. तर हे ओट्स खायला एकदम छान लागतात, एकदम चविष्ट. आणि असं आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात असं काहीतरी चटपट खावंसं वाटतं, त्यासाठी एकदम बेस्ट आहे ते. आणि खूप कमी वेळात बनवून तयार होते. त्यासाठी तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा. आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.